नमस्कार मित्रांनो, YCMOU नाशिक, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र ओपन युनिव्हर्सिटी नाशिक 2023-24 शैक्षणिक वर्ष MA हिस्ट्री, MA इतिहास, M60 कोड NEP 2020 नुसार जानेवारी 2024 फर्स्ट सेमिस्टर एक्झामिनेशन पेपर 2चं नाव आहे कोड आहे HIS 516 आणि पेपर 2चं नाव आहे भारतातील राजकीय व्यवस्था. त्याच्यातील बुक 3 पुस्तक तिसरे पाहणार आहोत आपण. त्या बुक 3चं नाव आहे मध्ययुगीन राज्यसंस्था. ह्याच्या अगोदर आपण 2 बुक घेतलेले आहेत. आज 2 बुक अपलोड केलेले आहेत. ते आपण या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जायचं आहे. त्याच्यामध्ये प्लेलिस्टमध्ये MA हिस्ट्री YCMOU ई बुक्स लिहिलेलं आहे. त्याच्यावर क्लिक करून आज दिवसातून 2 अपलोड केलेले बुक्स HIS 516चे पाहू शकता, ऐकू शकता. ही आता बुक नंबर 3 आहे. पुस्तक 3 मध्ययुगीन राज्यसंस्था. पुस्तक तिसरे मध्ययुगीन राज्यसंस्था. ह्याच्यात 5 घटक आहेत. घटक क्रमांक 1 आहे मध्ययुगीन राज्यसंस्थेच्या अभ्यासाची साधने. घटक क्रमांक 2 आहे राज्यसंस्थेच्या अभ्यासाचे सिद्धांत, सरंजामी, खंडराज्य, एकीकृत. घटक क्रमांक 3 आहे सल्तनतकालीन राज्य संस्था घटक. घटक क्रमांक 4 विजयनगर आणि बहामनी राज्यसंस्था. घटक क्रमांक 5 मोगलकालीन राज्यसंस्था. MPSCच्या दृष्टिकोनातून ही अत्यंत सुंदर सिलेबस आहे. हे टेक्स्ट बुकच्या दर्जाचे पुस्तक आहे यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाची. तर आपण आता परीक्षा जवळच आहेत. उद्या परवा दिवशीच आहेत परीक्षा. त्याच्यामुळं ठीक आहे, आपण ओझरता अभ्यास केला बरा. सगळे घटक कव्हर करायचा प्रयत्न करा आणि परीक्षेत लेखी लिहायचं आपल्याला. परंतु आता सेकंड सेमिस्टरला ज्यावेळेस आपल्याला बुक्स येतील त्यावेळेस आपण डिटेल घेणार आहोत त्याचं. कारण MPSC साठी सुद्धा अत्यंत महत्त्वाचे घटक आहेत. त्याच्यामध्ये काही घटक, सगळेच नाहीत, ते आपण पाहूया. पुन्हा सेकंड सेमिस्टरला पाहूया ही परीक्षा झाल्यानंतर फेब्रुवारी महिन्यामध्ये. ठीक आहे. पुढचं पेज घेऊया. प्रास्ताविक आहे. प्रास्ताविक वाचून घ्या. प्रास्ताविकामध्ये काय काय पाहणार आहोत आपण त्या गोष्टी आहेत. ठीक आहे. घटक क्रमांक 1 मध्ययुगीन राज्यसंस्थेच्या अभ्यासाची साधने, उद्दिष्टे, प्रस्तावना, विषय विवेचन. विषय विवेचनामध्ये 6 घटक पाहणार आहोत आपण. सुलतानशाही काळातील लिखित साधने, सुलतानशाही काळातील परकीय प्रवासी, सुलतानशाही काळातील पुरातत्वीय साधने, मोगल काळातील लिखित साधने, मोगल काळातील परकीय प्रवासी, मोगल काळातील पुरातत्वीय साधने. पारिभाषिक शब्द, स्वयंअध्ययन प्रश्नांची उत्तरे, सारांश, सरावासाठी स्वाध्याय, अधिक वाचण्यासाठी पुस्तके. उद्दिष्टे पहा, नंतर प्रस्तावना पाहायचा आहे. विषय विवेचनमध्ये सुलतानशाही काळातील लिखित साधने, अल बेरुनी ती काय आहे ते पाहायचं आहे. हसन निजामी, मेनाजुस सिराज, अमीर खुसरो, जियाउद्दीन बर्नी, शम्स ई सिराज अफीफ, याहन्या बिन अहमद सरहिंदी, अब्दुल रजाक, मार्को पोलो, निकोली कोंटी, ड्युआई बांबोसा, डोमिंगो पाईश. सुलतानशाही काळातील पुरातत्वीय साधने, बाबरनामा, तारिख-ए रशिदी, हुमायूननामा, रौजात उस सफा मिर खौंद, तारिख-ए हुमायूनी, तारिख-ए शेरशाही, अकबरनामा, मुंतखब उत तवारीख, तबकत-ए अकबरी, तुजुक-ए जहांगीरी, पादशाहनामा, तारिख-ए दाऊदी, आलमगीरनामा, मुंतखब उल लुबाब, मासिर-ए आलमगिरी, नुख्खा-ए दिलखुशा, फुतुहात-ए आलमगिरी, मोगल काळातील परकीय प्रवासी, राल्फ फिच, कॅप्टन हॉकिन्स, सर टॉमस रो, फ्रान्सिस बर्नियर, फादर एडवर्ड टेरी, निकोलाओ मनुची, आवडच येतं, पीटर मुंडी, जॉन आल्बर्ट डी मॅन्डेलस्लो. मोगलकालीन पुरातत्वीय साधने, पारिभाषिक शब्द, सारांश, सरावासाठी स्वाध्याय, अधिक वाचनासाठी पुस्तके. घटक क्रमांक 2
राज्यसंस्थेच्या अभ्यासाचे सिद्धांत सरंजामी, खंडराज्य, एकीकृत. उद्दिष्टे, प्रास्ताविक. विषय विवेचनामध्ये 9 घटक आहेत. सरंजामशाही, डी कोसंबी वरून सरंजामशाही आणि खालून सरंजामशाही. भारतीय सरंजामशाही. इरफान हबीब, भारतीय मध्ययुगीन अर्थव्यवस्था. हरमबस मुखिया, भारतीय इतिहासात सरंजामशाही होती का? आर एस शर्मा, भारतीय सरंजामशाही कशी होती? खंडराज्य, पिरॅमिडल विभाजन, खंड, एकीकृत, एकात्मिक. पारिभाषिक शब्द, शब्दार्थ. स्वयंअध्ययन प्रश्नाची उत्तरे. सारांश, सरावासाठी स्वाध्याय, अधिक वाचनासाठी पुस्तके. उद्दिष्टे, प्रास्ताविक. विषय विवेचनामध्ये सरंजामशाही. आता शब्द वरचेवर अवघडच होणार आहे. तर डी कोसंबी, भारतीय सरंजामशाही. कलयुग आणि सामाजिक संक्रमण. इरफान हबीब, भारतीय मध्ययुगीन अर्थव्यवस्था. आर एस शर्मा, भारतीय सरंजामशाही कशी होती? पिरॅमिडल विभाजन, खंड, एकीकृत, एकात्मिक. आपण या अनुक्रमणिकेमध्ये ऑलरेडी पाहिलेलं आहे, तरी पण अनेकदा. पारिभाषिक शब्द, शब्दार्थ, स्वयंअध्ययन प्रश्नाची उत्तरे, सारांश, सरावासाठी स्वाध्याय, अधिक वाचनासाठी पुस्तके. घटक क्रमांक 3, सल्तनतकालीन राज्यव्यवस्था. घटक क्रमांक 3, सल्तनतकालीन राज्यसंस्था. उद्दिष्टे, प्रस्तावना. विषय विवेचनामध्ये 6 घटक आहेत. सुलतानशाहीच्या काळातील शासन व्यवस्था आहे. सुलतानशाहीतील शासक वर्गाचे स्वरूप आहे. राज्य व महसूल यंत्रणा आहे. राज्य व धर्म आहे. सुलतानशाहीतील राज्य व न्यायव्यवस्था आहे. सुलतानशाहीतील सांस्कृतिक घडामोडी आहे. पारिभाषिक शब्द, स्वयंअध्ययनाचे प्रश्नाची उत्तरे, सारांश, सरावासाठी स्वाध्याय, अधिक वाचनासाठी पुस्तके. उद्दिष्टे, पाहायचं आहे, प्रस्तावना पाहायची आहे, सुलतानशाहीच्या काळातील शासन व्यवस्था पाहायची आहे आपल्याला. खूप सुंदर आहे माहिती. सुलतानशाहीतील शासक वर्गाचे स्वरूप पाहिजे आपल्याला. पुढे वाचायचं आहे आणखी. स्वयंअध्ययनासाठी प्रश्न दिलेले आहेत. आपला अभ्यास पाहता येतं. राज्य व महसूल यंत्रणा आहे. अनुदान, इनाम भूमी आहे. पुन्हा राज्य व धर्म आहे. पुढचं आहे चिश्ती सुरहावर्दी राज्यसंस्थेविषयी आहे. सुलतानशाहीतील राज्य व न्यायव्यवस्था आहे. सुलतानशाही काळातील सांस्कृतिक घडामोडी आहेत. पारिभाषिक शब्द आहेत. सारांश आहे. चौथा आहे विजयनगर आणि बहामनी राज्यसंस्था. उद्दिष्टे, प्रास्ताविक, विषय विवेचन. ह्याच्यात खूप मोठा धडा आहे. ही चॅप्टर आहे. 16 आहेत ह्याच्यात पॉईंट्स. पहिला पॉईंट आहे विजयनगर साम्राज्य, राजकीय संरचना, केंद्रीय प्रशासन, प्रांतिक प्रशासन, जिल्हा प्रशासन, ग्राम प्रशासन, नायकर प्रणाली, अयंगार व्यवस्था, विजयनगर महसूल व्यवस्था, विजयनगर सैन्य व्यवस्था, विजयनगर साम्राज्य न्याय व्यवस्था, बहामनी राज्यसंस्था, बहामनी प्रशासन, प्रांतीय प्रशासन, बहामनी सैन्य प्रशासन, बहामनी राज्य महसूल प्रशासन, न्याय व्यवस्था. पारिभाषिक शब्द, शब्दात, स्वयंअध्ययन प्रश्नाची उत्तरे, सारांश, सरावासाठी स्वाध्याय, अधिक वाचनासाठी पुस्तके. उद्दिष्टे, प्रास्ताविक. विजयनगर साम्राज्य व राज्यसंस्था. विषय विवेचन. विजयनगर साम्राज्य, राजकीय संरचना, केंद्रीय प्रशासन, प्रांतिक प्रशासन, जिल्हा प्रशासन मध्ये ग्राम आहे, नायकर प्रणाली आहे, अयंगार व्यवस्था आहे. विजयनगर महसूल व्यवस्था, त्याच्यामध्ये भंडारवाड जमीन, आमरम जमीन, मन्य जमीन. विजयनगर सैन्य व्यवस्था, विजयनगर साम्राज्य न्याय व्यवस्था, बहामनी राज्यसंस्था, बहामनी प्रशासन, बहामनी सैन्य प्रशासन, बहामनी राज्य महसूल प्रशासन. स्वयंअध्ययन प्रश्नाची उत्तरे, सारांश, सरावासाठी स्वाध्याय, अधिक वाचनासाठी पुस्तके. घटक 5, मोगलकालीन राज्यसंस्था. उद्दिष्टे, प्रास्ताविक, विषय विवेचन. पादशाहत, राजत्व, सिद्धांत आणि व्यवहार, केंद्रीकृत राज्याचा ढाचा, मोगल राज्य आणि अर्थव्यवस्था, धर्म आणि राज्य, मोगलकालीन अमीर वर्ग, उमरा वर्ग, मोगल राज्य आणि जमीनदार वर्ग, संमिश्र शासक वर्गाचा उद्य, अकबराचा काळ, मोगल राज्य व मनसबदारी पद्धत. पारिभाषिक शब्द, शब्दात, स्वयंअध्ययन प्रश्नाची उत्तरे, सारांश, सरावासाठी स्वाध्याय, अधिक वाचनासाठी पुस्तके. उद्दिष्टे, प्रास्ताविक. विषय विवेचनामध्ये सिद्धांत आणि व्यवहार, केंद्रीकृत राज्याचा ढांचा, मोगल राज्य आणि महसूल व्यवस्था, धर्म आणि राज्य, मोगलकालीन अमीर वर्ग, उमरा वर्ग, मोगल राज्य आणि जमीनदार वर्ग, संमिश्र शासक वर्गाचा उदय, अकबराचा काळ, मोगल राज्य व मनसबदारी पद्धत, मोगल शासक वर्ग, मनसबदारी पद्धतीचे मूल्यमापन. पारिभाषिक शब्द, शब्दात, स्वयंअध्ययन प्रश्नांची उत्तरे,
सारांश स्वयंअध्ययनाचे प्रश्न, अधिक वाचनासाठी पुस्तके, अशा प्रकारे बुक क्रमांक संपलेला आहे, आपलंही पूर्ण संपलेला आहे. थँक्स फॉर वॉचिंग.